श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. स्वामी भक्त उद्या 29 जून उद्या वट पौर्णिमा, वडसावित्री पौर्णिमा असं आपण म्हणत असतो. तर उद्या सोमवारची वडसावित्री पौर्णिमा आलेली आहे. सोमवती पौर्णिमा असं संबोधलं जातं. तर सुहासिन बायांनी उद्याला 8 वाजल्यापासून ते 10 वाजून 10 मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे. तरी सर्वांनी वडाची पूजा करायला जायचं आहे आणि सौभाग्याचं लेणं आपल्या काळ्या मण्याला, भाळावरल्या कुंकाला आणि आपल्या पतीचं आयुष्य मागण्यासाठी आपण वडाची पूजा करत असतो. तर वडाच्या झाडाला दोरा बांधून, प्रदक्षिणा घालून, सुहासनीची ओटी भरून सत्यवान सावित्रीची पूजा करायची आणि प्रार्थना करून असा हा उद्याचा दिवस सौभाग्याचा आहे. त्याच्याबरोबरच आपण लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या घरच्या देवाची पूजा अगोदर करायची आहे. आपल्याला एकच ध्यास असतो की बाबा उद्या वडाला जायचं आहे, वडाला जायचं आहे. मग आपण बाहेर वडाच्या झाडाला जाऊन पूजा करून येतो, पण घरच्या देवाची पूजा तसंच ठेवतो. म्हणून अगोदर लवकर उठून आपल्या दारासमोर रांगोळ्या काढून छानपैकी आपल्या कुलदैवताची पूजा अगोदर करायची आहे. आपल्या देव्हाऱ्यामध्ये अखंड असा दिवा लावून ठेवायचा आहे. उद्या मुहूर्त चांगला असल्यामुळं, पौर्णिमा सोमवारची आल्यामुळं दिवा लावून ठेवायचा, नैवेद्य बनवायचा. अगोदर आपल्या घरच्या कुलदैवताला नैवेद्य दाखवायचा आणि मग तदनंतर वडाच्या पूजेला जायचं. असं सौभाग्यवतीचं सर्व काही व्रत संपन्न होत असतं. आणि वडाची पूजा करत असताना उद्या बेल मिळाला तर लयच चांगलं, शमीपत्र मिळालं तर त्याच्याहून चांगलं, गोमूत्र मिळालं तर त्याच्याहून चांगलं. सगळं जे काही मिळालं ते भोळ्या भाबड्या आपल्या सुहासनी बायकांनी पूजा करायची आहे. परंतु लक्षात असू द्या, एखादी 2 तरी सुहासनीची ओटी भरायचीच आहे. तरच आपलं वडाच्या पूजेचं पूर्ण मान सन्मान पूर्ण होत असतो सुहासनी बायकांचं. असंच आपण स्वामीचा अनुभव सांगत असताना मध्येच हे पौर्णिमा आल्यामुळं आपल्याला सगळी काही ही माहिती दिलेली आहे. तर न विसरता आवर्जून उद्याच्याला आपण वडाची पूजा करावयाची आहे आणि घरातल्या कुलदैवताची सुद्धा पूजा करायची आहे. तर स्वामी भक्तांनो, आपण दररोजच घरामध्ये नित्य सेवा करत असताना 2 वेळेला आपण स्वामींना नैवेद्य अर्पण करतच असतो. आपल्याला काही सांगायची गरजच नाही. तसंच उद्यासुद्धा सर्वात अगोदर कुलदैवताला नैवेद्य करायचाच आहे. आणि रोजसुद्धा सुहासनी बायकांनी म्हणा, प्रत्येकानेच आपल्या घरामध्ये देवाला नैवेद्य अर्पण करावं. हे खरंच चांगलं आहे. आपण जेवत असतो ते जे जेवण करतो तेच देवाला नैवेद्य अर्पण करायला काहीच हरकत नाही. आपण स्वामी भक्त आहोत. आपण नित्य सेवा करत असताना नैवेद्याला आपण हायगाई करायचीच नाही. सकाळी पूर्ण ताट स्वामीला अर्पण करायचंच आहे. असंच स्वामी चरित्र सारामृतमधून 2रा अध्यायामध्ये आज आपल्याला असा अनुभव आलेला आहे की बाबा स्वामी समर्थ प्रथम दर्शनी अक्कलकोटमध्ये आले असता राचप्पा मोदी यांच्या घरी स्वामी समर्थाची स्वारी आलेली आहे. आणि तिथे बसल्यानंतर कलकत्त्याचा कुणी एक साहेब तेथे आलेला आहे.
कलकत्त्याचा साहेब राचप्पा मोदी यांच्या घरी आल्यामुळं स्वामी अगोदर बसलेले होते आणि कलकत्त्याचा साहेब नंतर आले आणि ते बसले तिथे बसल्यानंतर दुसरा एक सज्जन व्यक्ती तिथं आला. असे येणारच होता. त्यामध्ये स्वामी समर्थांना कळलं की बाहेर आणखी एक व्यक्ती येणार आहे. तर स्वामी समर्थांनी त्या घरच्या माणसांना सांगितलं की बाबा 3 खुर्च्या आणून इथे मांडाव्यात. आणि मग बाहेरचा व्यक्ती जे गावातला माणूस तिथे आल्यानंतर 2 खुर्च्या, कलकत्त्याचा साहेब एक, गावातला व्यक्ती एक आणि स्वामी समर्थ एका खुर्चीवर बसले. आणि कलकत्त्याच्या साहेबाला असं वाटलं की बाबा हे तिसरा व्यक्ती येणार आहे असं ह्या माणसाला कसं समजलं. म्हणून आश्चर्यचकित होऊन कलकत्त्याचा साहेब विचारायला लागला की आपण कोठून आलात, आपण कोण आहात. असं म्हणल्याबरोबर स्वामी यांना हास्यमुख असं चेहरा करून उत्तर दिले की बाबा आम्ही प्रथम आरंभी कर्दळी वनातून निघालो, मग आम्ही बांगलादेशात गेलो, कालीचं दर्शन घेतलं, मंगळवेढ्याला गेलं, हैदराबादला गेलं आणि कोल्हापूरला गेलं, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि नंतर पंढरपुराला आलो. पंढरपुराला येऊन मग नंतर सोलापूरला आलो. असे अनेक तीर्थ आम्ही हिंडलो, गोदावरीचं स्नान केलं आणि सगळं हिंडून आम्ही सोलापुरी आलो. सोलापुरामध्ये काही दिवस आम्ही वास्तव्य केलं आणि तिथून तदनंतर आम्ही अक्कलकोटला आलो. असं आमचं मुळापासून सर्व काही आम्ही सांगितलेलं आहे. असं म्हणल्यानंतर त्या साहेबांना आश्चर्य वाटलं की बाबा साक्षात स्वामी आई आपल्याला भेट दिलेला आहे. हे कोणी मनुष्य रूप नाही, स्वामी समर्थच आपल्याला भेट दिलेला आहेत असं वाटलं. आणि त्यांनी त्यांच्या चरणावर मिठी मारली आणि दर्शन घेतलं आणि स्वामी आईच्या चेहऱ्याकडे निरखून असं पाहिलं आणि राचप्पा मोदीकडून सर्व माहिती घेऊन स्वामी समर्थाच्या चरणावर मिठी मारली. असा हा स्वामी चरित्र सारामृतमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये ही कथा आहे. आणि उद्या 29 जून असल्यामुळं आपल्याला थोडीशी वडसावित्रीची वडाची सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि स्वामी चरित्र सारामृतमधल्या 2ऱ्या अध्यायाची सुद्धा तुम्हाला माहिती पूर्ण दिलेली आहे. म्हणून मी सांगते की कुलदैवताची पूजा आणि देवाला दिवा आणि नित्य आपण नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही. स्वतः स्वामी आई सांगतात की दररोज आपल्या देव्हाऱ्यामध्ये दिवा जर लावलं तर आपल्या त्या दिव्याच्या साक्षीनं आपण अनुभव सांगू शकतो. त्या दिव्याच्या साक्षीनं आपण नैवेद्य अर्पण करतो. दिव्याच्या साक्षीनं आपण सगळी काही देवाची पूजा करत असतो. तर सगळं काही साक्ष मानण्यासाठी हे दिवा असतो. म्हणून दिवा हे लावावाच, अखंड तेवत राहावा हा दिवा. म्हणून तुम्हाला दिव्याचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. आणि उद्या सोमवारची पौर्णिमा असल्यामुळं आपण लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर सर्वांनी पूजा करावं, मी सुद्धा करावं असंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं करा. अनेक माहिती सर्वांना आहे, तुम्ही सुद्धा सुज्ञ आहात. सगळ्याला वडाच्या पौर्णिमेची कल्पना आहे. सर्वांनी त्या त्या वेळेमध्ये करावं. मुहूर्त, चांगलं मुहूर्त म्हणजे 8 पासून 10 पर्यंत आपल्याला चांगलं मुहूर्त आहे. आणि ह्या वेळामध्ये आपण वडाची पूजा करावं. सावित्रीने सत्यवानाला परत आणण्यासाठी काय काय केलं तर आपण साधी एवढी पूजा तरी करून आपल्याला 7 जन्म हाच पती मिळू दे ही प्रार्थना करावं. भद्र देशामध्ये एक राजा होता आणि त्या राजाला खूप काही वैभव, भरपूर काही धनद्रव्य त्यांच्याकडे होतं. थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. धनद्रव्य सर्व काही होतं पण पुत्र प्राप्ती नव्हती. म्हणून राजा आणि राणी हे दुःखी होते. आणि मग त्यांना समजलं की बाबा हे धनद्रव्य हे सगळं काही असून काहीच नाही, आपल्याला सुख नाही, तर आपल्याला पुत्र प्राप्ती पाहिजे. यासाठी त्यांनी सावित्री देवीची पूजा करायला लागले आणि सर्व धनद्रव्याचा त्याग करून एका झोपडीमध्ये राहायला लागले. आणि सावित्री देवीची पूजा करत असताना त्यांनी उपवास करायला लागले. उपवास करत असताना असेच किती दिवस
त्यांनी तपश्चर्या केले आणि देवीला प्रार्थना करायला लागले, सावित्री देवीला. सावित्री देवी एक दिवशी प्रसन्न झाली आणि म्हणायला लागली, काय मागतो वरदान ते माग. तर त्या राजाने वरदान मागितले की आम्हाला पुत्र प्राप्ती नाही. तर सावित्री देवीने आशीर्वाद दिला की तुला कन्या रत्न प्राप्त होईल आणि तिन्ही लोकात नाव होईल, असं तुला मी कन्या रत्न देणार आहे असं सांगितल्याबरोबर मग सावित्रीचा जन्म झाला. आणि त्या राजाला ही मुलगी झाल्यानंतर मुलगी थोड्या थोड्यानं मोठी झाली. मग लग्नाचा विचार आईवडील करायला लागले. राजा विचार करत असताना स्वतः सावित्री सत्यवानाला पसंत करून आपला पती परमेश्वर मानला. आणि नारद मुनी ज्या वेळेला तिच्या वडिलांसोबत बोलत बसले होते त्यांनी सांगितलं की बाबा सत्यवानासोबत सावित्रीचा विवाह करू नका, कारण तर आजपासून 1 वर्षाच्या नंतर त्याचं आयुष्य संपणार आहे. असं म्हणल्यानंतर वडिलांनी सावित्रीला कल्पना दिली आणि तू कोणताही वर पसंत कर पण सत्यवानाला पसंत करू नको असं सांगत असता सावित्री म्हणायला लागली, पती हा एकच असतो आणि मनामनामध्ये मी त्याला पती मानलेला आहे आणि मी आता दुसरा पती माझ्या तोंडामध्ये सुद्धा येणं योग्य नाही आणि मी त्यालाच मी पती असं म्हणून मानलेला आहे आणि मी त्याच्याशीच विवाह करणार असं म्हणल्यानंतर आनंदानं तिच्या वडिलांनी सुद्धा राजाने तिचा विवाह करून दिला. आणि लागलीच रोज आपल्या पतीसोबत राहू लागले. सत्यवानाचे वडील आणि आई आंधळे होते आणि त्यांचं सुद्धा खूप मोठं वैभव होतं, राज्य भरपूर होतं, पण त्यांच्या काही विरोधकांनी त्यांचं राज्य हिरावून घेतलं. हिरावून घेतल्यामुळं त्यांनी जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी घालून सत्यवान आणि आईवडील हे राहू लागले. हे राहत असताना मुलाचा विवाह झाला आणि त्या आंधळ्या सासू सासऱ्याची सेवा सावित्री करायला लागली. सत्यवान आणि सावित्री, आईवडिलाची सेवा सत्यवान आणि सासू सासऱ्याची सेवा सावित्री हे दोघे करायला लागले. हे सेवा करत असताना सावित्रीच्या मनात एक खंत होती की बाबा आजपासून 1 वर्षापर्यंत माझा पती मरण पावणार आहे. हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिला वाईट वाटायचं आणि अशीच तिने दिवस मागून दिवस मोजायला लागली. आणि 1 वर्ष व्हायला लागलीच जवळ आला आणि सकाळी लवकर उठायची, तिनं देवीची पूजा करायची, प्रार्थना करायची आणि त्या दिवशी दिवस उगवला आणि सत्यवान लाकडं तोडण्यासाठी बाहेर चालला. सावित्री म्हणायला लागली, तुम्ही कुठे चाललात, थांबा, मी पण तुमच्या सोबत येणार आहे. सत्यवान म्हणायला लागला, अगोदरच तू पूजा उपासना करण्यामध्ये दंग आहेस आणि कृश झालेले तुझं शरीर आणि तू कोमल अशी नाजूक आहेस आणि तू माझ्याबरोबर रानामध्ये नको येऊ. असं म्हणल्यानंतर सावित्री सोबत गेली. सत्यवानाला एकट्याला सोडलेले नाही. तिच्या मनात धडधड होतं आणि तिनं सोबत गेली. सोबत गेल्यानंतर लाकूड तोडायला झाडावर चढणार तितक्यात त्याला वाटलं की बाबा मला चक्कर आल्यासारखं होतंय, मला कृष्य झालेल्यासारखं होतंय. म्हणल्यानंतर सावित्रीनं मांडी घालून त्याला आपल्या मांडीवर घेऊन झोपवली. तितक्यातच एक काळा पुरुष समोर येऊन थांबलेला दिसला सावित्रीला. आणखी कोणची स्त्री झाले तर त्या काळ्या पुरुषाला पाहून तिथेच प्राण सोडावा असा काळा भयानक पुरुष तिला दिसला आणि तिने प्रार्थना केली की बाबा कशासाठी आलो. तर त्या काळ्या पुरुषाने सांगितले की बाबा मी तुझ्या पतीला सत्यवानाला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. असं म्हणल्यानंतर काही क्षणामध्ये सत्यवानाला घेऊन जात असताना रेड्यावर बसून यमदेव घेऊन जात असताना त्यांच्या पाठीमागं सावित्री चालायला लागली. पुढे जात असताना यमराजाने मागे फिरून पाहिले आणि बाई मुली तू काय येत आहेस असं म्हणल्यानंतर तिनं सांगितली की बाबा मी माझ्या पतीच्या मागच जाणार. असं म्हणल्यानंतर यमदेवानं सांगितलं की तू वर माग, मी काय पाहिजे ते देईन, पण सत्यवानाचा प्राण सोडून तू वर माग. असं म्हणल्यानंतर सावित्रीने म्हणले की माझे सासू सासरे मोठे राजे होते आणि त्यांचं राज्य हिरावून घेतलेलं आहे, ते राज्य परत यावं. तथास्तु म्हणल्यानंतर यमदेवाने त्यांचं राज्य परत येण्यासाठी तथास्तु असं म्हणले. आणखी 4 पावलं पुढे गेल्यानंतर सावित्री मागे जायला लागली. आणखी मागे फिरून यमदेवाने पाहिले आणि विचारलं, बाई आता तुला वर दिलेला आहे, आणखी परत माझ्या मागं काय येतेस? तरी पण मी खुश होऊन तुला आणखी दुसरा वर देतो, माग काय मागणार आहेस, पण सत्यवानाला सोडून माग. असं म्हणल्यानंतर तिनं म्हटली की बाबा माझ्या सासू सासऱ्याला डोळे नाहीत
ते अंध आहेत दोघं पण, त्यांना डोळे येऊ दे असं म्हणल्यानंतर तथास्तु म्हणले आणि आणखी पुढे चालायला लागले. आणखी 4 पावलं चालल्यानंतर सावित्री आणखी परत मागं मागं यायला लागली. आणखी मग यमदेवाला राग आला आणि आणखी विचारायला लागले की बाई आता कशामुळे तू मागे येत आहेस? मी तर सांगितले तुला सत्यवान तुला देणार नाही, तरी सुद्धा तू मागं मागे येतेस. तू जे मागितलीस ते वर मी दिलेलं आहे. आणखी कोणता वर मागणार आहेस? मला तुझ्यावर दया येत आहे असं विचारल्यानंतर सावित्री डोक्यावर पदर घेऊन नम्रपणेनं सांगायला लागली की हे देवा, हे यमदेवा, तुम्ही माझा पती परत देणार नाही, पण मी जे मागते ते वर मला द्यावं. यमदेवाने सांगितले माग, काय मागायचंय, पण सत्यवानाला सोडून माग. असं म्हणल्यानंतर सावित्रीने सांगितलं की बाबा हे देवा, मला 100 पुत्र होतील असा वर द्या आणि मी अखंड सौभाग्यवती राहीन असा वर मला द्या आणि सत्यवानापासून मला 100 पुत्र होतील असा वर द्या. असं म्हणल्यानंतर देवानं मागचा पुढचा न विचार करता गडबडीनं तथास्तु म्हणून निघाले. मग सावित्रीला खूप आनंद झाला आणि ती मात्र आता मागं मागं न चालता तिथेच थांबली आणि यमदेव पुढे निघाले. मग पाठीमागून सावित्रीनं हाक मारली आणि म्हणली बाबा देवा, आता तुम्ही मला वर दिलात, मला तथास्तु म्हणलात. असं म्हणल्यानंतर असंबित होऊन यमदेव मागं बघायला लागले आणि म्हणले की बाबा मी खरंच गडबडीमध्ये तथास्तु म्हणून निघालो, पण आता पर्याय नाही आपल्याला, हिला जे मागितले ते दिल्याशिवाय. असं म्हणून मग तू जा, ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला झोपवलीस त्या ठिकाणी जा आणि तुझा पती तुला परत मिळेल आणि तू अखंड सौभाग्यवती राहा आणि 100 पुत्राची प्राप्ती तुला होईल. आणि आजपासून वडाची पूजा सर्व सौभाग्यवती स्त्रिया करतील आणि तुझं नाव अजरामर राहील असं सांगून यमदेव सत्यवानाचं आत्मा परत पाठवले आणि सत्यवान अगदी झोपेतून उठल्यासारखा सावित्रीच्या मांडीवर उठून जागा झाला आणि उठून विचारायला लागला ते कोण होतं, मला ओढून घेऊन जात होतं आणि तू काय करत होतीस इथं आणि मी झोपेतून उठल्यासारखं असा अचानक कसा उठलो असं विचारलं असता सावित्रीने सर्व समाचार त्यांना सांगितला. आणि त्या दिवसापासून सावित्री आणि सत्यवान यांची कथा आणि तिन्ही लोकांमध्ये ज्या सावित्री देवीने सांगितले होते त्याच पद्धतीने सावित्रीचं नाव अजरामर राहिलं आत्तापर्यंत. आजपर्यंत आपण या पौर्णिमेला आपण वडसावित्री पौर्णिमा, सत्यवान आणि सावित्रीची पौर्णिमा म्हणून जाणलं जातं. म्हणून सर्व महिलांनी उद्याच्याला पूजा करावायची आहे. ही कथा आवडल्यास कमेंट करून सांगावं आणि सर्वांनी पूजा करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.